दुपारची आपली थाळी आहे. छोले आणि पुरी केलेली आहे, त्याबरोबर सॅलेड. छोले आपण पेटून ठेवते, टाकून जातो लवकर टाकतो ना. मधुरा नाही बघत का? अरे हा, आता आपण काय तेल टाकत आहोत. मग आपण एवढंच स्टॉप लगेच. बघा 2 चमचे मी तेल टाकणार आहे. बघा 2 पळ्या तेल टाकणार. तेल टाकू द्यायचंय. टाकलेले मी हे ना छोले आधी शिजून घेतलेले, बॉईल करून घेतलेले आणि ह्यामध्ये मी शिजताना मीठ टाकलेले आहे. त्यामुळे मी याच्यात आहे ना कांदा लवकर फ्राय होण्यासाठी अगदी थोडे मीठ टाकणार आहे, नाही तर खारट व्हायची आपली भाजी. जास्त नाही टाकणार. चांगला लाल गोल्डन ब्राऊन करून. आता मी टाकते हळद टाकलेली आहे. हिंग पण टाकायचं म्हणजे आपल्या पोटाला त्रास होत नाही. हिंग टाकले मी. आणि मी काय करणार आहे, आधी मी ना लाल तिखट टाकणार आहे म्हणजे कलर चांगला येतो. त्यामध्ये ना मी 2 चमचे टाकत आहे. गॅस कमी केलाय मी आणि हे टाकू. चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता लसूण टाकलेलं आहे आपण ना, त्या लसूणाचा याचा वास यायला पाहिजे. तेल सुटतं बघा लसूण. घरात रेडी तर पटकन होतं. मग फक्त टमाटा कोथिंबीर घ्यायचं, याला काही खोबरं वगैरे लागत नाही. टाकते ना आता हे आपण एवढं टाकलेलं आहे. यामध्ये मी आता जो मसाला केलेला आहे, घरात केलेला गरम मसाला, तो मी याच्यात आहे ना एवढं टाकते. अर्धा, जास्त पण नाही टाकायचा, एवढं टाकते. तेल फुटायला लागलेले बघा बाजूने कडेने. त्यासाठी मी ना 2 टोमॅटो घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 1 इंच आल्याचा तुकडा, 15-20 लसणाच्या पाकळ्या एवढं घेऊन बारीक केलेलं आहे. फोडणीला कांदा टाकलेला आहे. हळद, हिंग
आणि लाल तिखट आणि आपण जे बारीक केलेले ते टाकलेले बघ सर्व गरम मसाला जो मी केलेला आहे तो. आता हे पाणी मी टाकत आहे मसाल्याचं. त्यामध्ये मी बॉईल केलेले हे छोले टाकत आहे. आता आपल्याला जेवढं पातळ पाहिजे याच्याबरोबर पुरी करणार आहे मी. पुरी बरोबर छान लागतं छोले पुरी. मी जरा पातळ करणार आहे, जास्त पण नाही हा, असं इतकं हे बघा एवढं असं केलं. थोडं कमी आहे. मस्त झालेलं आहे. त्याच्यात कोणी कोणी छोले असे बॉईल करून घेताना चहाचं पण पाणी टाकतात यामध्ये. छोले शिजताना पण मी टाकलेले नाहीये, मी तसेच करते, मी नाही टाकते, असेच बरे वाटतात. थोडं पाणी टाकू का? शिजायचं आहे ना अजून ते मसाला. ओके आता प्लेट. हे बघा आता ना हे आपण जरा शिजायला ठेवू. जरा मी 5 मिनिटं मंद आचेवर ठेवते. आपली झालेलीच आहे भाजी. बॉईल करून घेतलं ना एकदा मग वेळ नाही लागत, पटकन होत. मस्त झालेली आपली मसाला एकदम छान झालेला आहे. भाजी मी आता टेस्ट केली, चणचणीत छान झालेली आहे. मसाला खूप छान झालेला आहे, माप अगदी व्यवस्थित पडले आणि मी ते माझ्या अंदाजे घेतलेले आहेत ते माप, पण तो खूप छान झालेला आहे मसाला. मी तसंच करते नेहमी, एकदम मस्त टेस्ट. बाहेरच्या मसाल्यांना खरोखर एवढी टेस्ट नाही, एवढा छान होतो आपल्या घरचा. त्याच्यापेक्षा आपण ना घरीच करावा. आणि मी आता हे बघा पीठ मळून ठेवलेलं आहे आणि याच्या पुऱ्या करणार आहे मी आता लगेच पिठाच्या. हो, थोड्या वेळाने भेटूया आता. बघा आली उकळी आली. हे बघा उकळी आलेली आहे चांगली, दणकून उकळी आणायची चांगली. तेवढा किती छान झाली आहे, मस्त झालेली आहे भाजी. आणि ह्यामध्ये ना आता आपण कोथिंबीर टाकायची. मस्त दिसते ना, छान झाली. पुऱ्या करते बघा मी आता. आधी लाटून घेते. दुसरं दिसतंय का इकडं कोण? पुऱ्यावर काय घ्यायचं? झारा. मी ते छोले केले ना तर मी पुरीच करत असते. छोल्याबरोबर पुरीच छान लागते.
त्याच्यावर दिसत. आजची आपली थाळी आहे छोले आणि पुरी केलेली आहे, त्याबरोबर सॅलेड, छोल्याची भाजी. माझे व्हिडिओ आवडले ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. धन्यवाद.